धारूर गावात जी वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे, त्या वादळी वाऱ्याला गारपिटीचा सगळ्यात मोठा फटका जो आहे तो पूर्ण आंबा झाडाला बसलेला. आंब्याची झाडं बाग जी आहे ती पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे. ही आंबे आपण खाली बघितलं तर सगळे आंबे जसा सडा पडतो तशा पद्धतीने हे आंबे पडलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की आंब्याचं नुकसान या अगोदर जी गर्भधारणा होती किंवा ज्या मोहर सगळा आंब्याचा गळून गेला होता, त्यामुळे शेतकऱ्यांनी ओरड केली. त्यानंतर प्रशासनाने पंचनामे सुरू केले होते. मात्र जो होता नव्हता देखील आंबा या धारूर गावातला सगळा नुकसान झालेलं आहे. आपल्यासोबत हे गावकरी आहेत. सगळ्या शेतकऱ्यांची व्यथा ही आहे की प्रत्येकाच्या शेतात कुठलं ना कुठलं तरी नुकसान झालेलं आहे. कुणाचा आंबा आहे, कुणाचा कांदा आहे, कुणाचा द्राक्ष आहे, तर कुणाच्या ऊसाचं सुद्धा नुकसान या सगळ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत. मला सांगा तुमचं कसं नुकसान झालंय? सर्वांचं ऊसाचं नुकसान झालेलं आहे. हां ऊसाला अक्षरशः एकही पान राहिलेलं नाही. हां आम्ही रक्ताचं पाणी करून इथं आमचं एकतर मराठवाडी आम्ही दुष्काळी भागात आहे. आम्ही ड्रीपवर शेती करतोय. थोडंसं पाणी त्यात आम्ही शेतीचं काहीतरी करतोय. एकही ऊसाला पांढरा शिल्लक राहिलं नाही. आता ऊसाला मदत मिळते का हा एक मोठा प्रश्न. ऊस याच्यात गणला जात नाही. तुम्ही आंबा उत्पादक शेतकरी आहेत. किती शेतकरी, किती क्षेत्र आहे सगळं? हे 4 एकर क्षेत्र आहे माझं आंब्याचं आणि भरपूर नुकसान झालंय. झाडे पण मोडून पडले तिकडे. हां हो, आता हे आंब्याचं काय? पहिलंच काय काय अजून तर नाही मिळालेलं. हां आता इथनं बघू शासन काय करतंय ते. तुमचं काय नुकसान झालंय? माझं कांद्याचं नुकसान झालेलं आहे. कांद्याचं नुकसान ज्वारीचं झालेलं आहे. ज्वारी सध्या वावरावरतीच आहे. हां जशाच तसे भरपूर नुकसान झाले. तरी शासनाने तात्काळ पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करावी. होय. काय नुकसान झालं तुमचं? आमचं कांद्याचं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर ज्वारी आहे. वर्षभराचा जे जनावरांचा आम्ही चारा सध्या स्टॉक करून ठेवतो तो देखील या ठिकाणी पूर्णतः भिजून गारपिटीमुळे त्याचा पान देखील राहिलेलं नाही. त्यामुळे जनावरांचा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी उद्भवलेला आहे. विजेचं देखील एक मोठी समस्या आहे. तर 3 दिवसापासून गावात वीज नाही आहे. काय समस्या नेमकी विजे तुमच्या गावात? विजेचं म्हणजे आम्हाला वडगाव सबस्टेशनहून लाईट आहे. हां तिथं सिंगल फेजचं काम पण चालू आहे. हां. पण काय कारणास्तव ते काम थांबलेलं आता आहे. विजेचे पोल पडले जातात ह्याच्यात. विजेचे पोल पडलेत. परत 22 जे असं वेगवेगळं करण्याचं जे ते आहे तिथून परत प्रॉब्लेम आता 3 दिवस ऑलरेडी लाईट गावात बंद लाईट आहे. सध्या बंद आहे. काय दिवस झालं. नुकसान काय? सध्या पेरूची बाग आहे माझी 3 एकर आणि 2 एकर द्राक्षाची बाग आहे. तसेच ज्वारीचं नुकसान झालेलं आहे. ऊसाचं नुकसान झालेलं आहे. 4 एकर कांदा आहे माझा आहे तसा आहे सध्या वावरात. त्या कांद्याचं प्रचंड नुकसान काय झालेलं आले आहे. का महसूल प्रशासन बांधावर बिंधावर? कोणीच आलेलं नाही अजून सध्या तरी. आता सध्या सर्वजण येत आहेत आणि इथून पुढे बघू काय होतंय. हे बघितलं तर या धारूर गावच्या शिवारात जो आहे तो पावसाळ्यासारखा जो पाऊस आहे तो पाऊस बरसला. गारपीट असेल किंवा सगळी जी आहे ती याच्यामध्ये पाऊस पडल्यामुळं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची मदतीची अपेक्षा प्रशासनाकडून आहे. प्रशासनाचे अधिकारी अद्यापर्यंत बांधावर फिरकलेले नाहीत. मात्र आता ज्यावेळेस प्रशासनातले अधिकारी बांधावर येतील ही वस्तुस्थिती बघून शेतकऱ्यांना पंचनामा करून मदत जी आहे ती प्रशासनानं जाहीर करावी एवढीच माफक अपेक्षा शेतकरी करतो आहे. सागर जाधवसह बालाजी निरुपम, न्यूज 18 मराठी, धारूर, धाराशिव.